नमस्कार मित्र आपल्या सर्वांचे या आपल्या चॅनलवर स्वागत आहे। तर मित्र आज झालेल्या म्हणजेच 17 मार्च 2025 रोजी 10वी बोर्ड परीक्षा सामाजिक शास्त्र त्यामध्ये भूगोल या विषयांचे प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। तर मित्र यातील प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा। यामध्ये पहिले विधान होते, भारत व ब्राझील या देशाची राजवट टिंबटिंब प्रकारची आहे। यासाठी पर्याय आहेत लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक की अध्यक्षीय। तर याचे योग्य उत्तर आहे प्रजासत्ताक। दुसरे विधान आपण पाहूया, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे टिंबटिंब वारे अडवले जातात। तर याचे उत्तर आहे अति थंड। तिसरे विधान आपण पाहूया, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसायावर अवलंबून आहे। तर याचे योग्य उत्तर आहे तृतीय व्यवसाय। चौथे विधान आपण पाहूया, ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात टिंबटिंब क्रमांक आहे। तर याचे उत्तर आहे 5वा। प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे वेगळा घटक ओळखा। यामध्ये पहिले जो आहे तो म्हणजे क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य। त्यामध्ये 1 प्रश्नावली, 2 कॅमेरा, 3 संगणक आणि 4 नोंदवही। तर यामध्ये संगणक हा घटक वेगळा आहे। पाहूया दुसरा, ब्राझीलमधील नद्या। त्यामध्ये 1 ॲमेझॉन, 2 पॅराग्वे, 3 उरुग्वे आणि 4 गंगा। तर याची वेगळा घटक आहे गंगा, कारण ही भारतातील नदी आहे। तिसरा घटक प्राथमिक व्यवसाय, शेती, खाणकाम, पर्यटन आणि मत्स्य व्यवसाय। तर यामध्ये पर्यटन हा घटक वेगळा आहे। त्यानंतर चौथे जे आहे ते म्हणजे वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक। तर यामध्ये पाण्याची उपलब्धता, प्रतिकूल हवामान, सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान। तर यामध्ये प्रतिकूल हवामान हा जो घटक आहे हा घटक वेगळा आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे चूक की बरोबर ते सांगा। कोणतेही 4 सोडवायचे आपण या ठिकाणी सर्व पाहूया। पहिले जे विधान आहे, भारतातील लोकसंख्येत तरुणाचे प्रमाण जास्त आहे। तर हे विधान बरोबर आहे, कारण भारताला तरुणाईचा देश म्हणून सुद्धा ओळखले जाते। दुसरे विधान आहे, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकाच वेळी समान ऋतू असतात। तर हे विधान चूक आहे। तिसरे विधान पाहूया, मॅनॉस हे निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे। तर हे विधान बरोबर आहे। चौथे विधान पाहूया, ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे। तर हे विधान बरोबर आहे। पाचवे, ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे। तर याचे उत्तर हे विधान चूक आहे। प्रश्न चौथा, तुम्हाला पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशाच्या आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हाची सूची तयार करा। हा प्रश्न आपण वेगळा सोडूया, यासाठी वेगळा व्हिडिओ बनवला जाईल। त्यानंतर आज जो आहे तो म्हणजे दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतेही 4 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत। आपण या व्हिडिओ अंतर्गत सर्व प्रश्न सोडवून घेऊया। तर हा जो नकाशा आहे या नकाशावर पाहूया कोणते प्रश्न। पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे वरील नकाशा काय दर्शवितो। तर याचे उत्तर भारत, स्थान व विस्तार। दुसरा प्रश्न, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते। तर याचे उत्तर आहे इंदिरा पॉइंट। तिसरा प्रश्न, भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे। तर भारताचा पूर्व पश्चिम अंतर सुमारे 3000 किलोमीटर आहे। चौथा प्रश्न, भारताची प्रमाणवेग कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली आहे। तर याचं उत्तर आहे 82°30'। आणि पाचवा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे। तर याचे उत्तर अरबी समुद्र। त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे भौगोलिक कारणे लिहा। 2 दिवसापूर्वी यावर आधारित मी जो व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यातील बरेच प्रश्न या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले आहेत। त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे 6वा अ, तर यावर आधारित पाहूया प्रश्न, वरील आलेख काय दर्शवितो। भारत
साक्षरता प्रमाण दर्शवितो. त्यानंतर 1991 साली भारताची साक्षरता किती होती? तर याचे उत्तर आहे 48.2%. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे 1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत किती टक्क्यांनी वाढ झाली? तर याचे उत्तर आहे 14.8%. यानंतर यावर आधारित आपणास स्तंभालेख काढायचा आहे. त्यानंतर हा जो आहे तो म्हणजे दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पाहूया यातील कोणकोणता प्रश्न आहे. तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? तर याचे उत्तर भारत. दुसरा आहे स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीय व्यवसायाचे योगदान जास्त आहे? तर याचे उत्तर आहे ब्राझील. पाहूया पुढील प्रश्न. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? तर याचे उत्तर ब्राझील. चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे? तर याचे उत्तर आहे तृतीय. पाचवे विधान जो आहे पाचवा प्रश्न, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात तृतीय व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा कितीने जास्त आहे? तर याचे उत्तर 10%. आणि सहावा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतात तृतीय व्यवसाय क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर 26.9. त्यानंतर प्रश्न सातवा जो आहे क्षेत्रबेट म्हणजे काय? क्षेत्रबेटासाठी पूर्वतयारी कशी कराल? स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशाची कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? आणि ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? तर मित्रहो, काल मी जो प्रश्न 7वा अपलोड केलेला होता त्यातील हे तिन्ही प्रश्न आपणास विचारलेले आहेत. त्याची पण लिंक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, ती पण आपण पाहावी. धन्यवाद.